यवतमाळमध्ये उन्हाचा पारा हा 40च्या पार गेलेला आहे। काल जर पाहिलं तर साधारणतः यवतमाळमध्ये 45 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान जे आहे ते नोंदवण्यात आलं। आज देखील पारा जर पाहिला तो 40च्या पार आहे। दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर यवतमाळमधील हे रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या ठिकाणी उन्हामुळे लोकांची मोठी काही जी आहे ती या ठिकाणी उन्हामुळे होत आहे। गेल्या काही दिवसांआधी जर पाहिलं तर अवकाळी पावसामुळे तापमानामध्ये थोडीशी घट होती, मात्र गेल्या 2-3 दिवसापासून जर पाहिलं तर तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सध्या जर पाहिलं तर तापमानाचा पारा जो आहे तो 40शी पार आहे आणि अशातच यवतमाळकर या उन्हापासून स्वतःच्या बचावासाठी उपाय जे आहेत ते वेगवेगळे करताना या ठिकाणी दिसत आहेत। महत्त्वाची कामं जी आहेत ती दुपारच्या आत आटोपण्याचा प्रयत्न जे आहे ते यवतमाळकर करत आहेत। दुपारच्या सत्रात जर पाहिलं तर अशा पद्धतीनं रस्त्यावरची वर्दळ देखील कमी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। सध्या नवतपाचा दिवस जे आहे ते सध्या सुरू झालेला आहे, त्यामुळे येत्या पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तापमानाचा पारा जो आहे तो वाढत जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यामुळे आता या उन्हापासून यवतमाळकरांनी स्वतःचा बचाव करावा हेच आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।